अक्षराज न्यूज, अचूक वेध, अचूक बातमी। येरवड्यात शस्त्रधाऱ्याचा डाव उधळला, पोलिसांनी क्षणातच जेरबंद केले। येरवडा परिसरात लक्ष्मीनगर पोलिसांनी मोठी कारवाई करत देशी बनावटीच्या पिस्टलसह एका 19 वर्षीय तरुणाला अटक केली। पोलीस अंमलदार राहुल परदेशी व अक्षय शिंदे यांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला। संशयित पळण्याचा प्रयत्न करताच त्याला तात्काळ पकडण्यात आले। आरोपीकडून पिस्टल व जिवंत कारतूस जप्त करण्यात आले असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। अक्षराज मीडियासाठी प्रणिल कुसाळे, येरवडा, पुणे। वेपनची काय नेमका प्रकार आहे, वेपन कशासाठी आणलं होतं काय सांगतो? याच्यामध्ये बावरी समाज जो आहे पोते वस्ती, त्या ठिकाणी बावरी समाजाचे काही लोक राहतात। आपसातले आपसात त्यांच्यात वैमनस्य आहे। याच्या अगोदर पण आपण 19 तारखेला म्हणजे 19/12/2025 ला कुलतार सिंग बावरी म्हणून जो होता त्याच्याकडून एक वेपन रिकव्हर केलं होतं। त्याचाच परिणाम असा झाला की त्याच्याकडे वेपन आहे म्हणून पुन्हा दुसऱ्याने एक वेपन घेऊन आला। त्याचं नाव होतं सोनू दीप सिंग बावरी। 2 महिन्यापूर्वी आपण त्याला 9/6/2026 ला त्याला आणलं। त्याने फेसबुकवर पोस्ट टाकली होती। ती पोस्ट टाकल्यानंतर समोर जो बसलेला आहे त्याचं नाव आहे विनय सिंग बावरे। याने पण वेपन घेऊन ची पोस्ट त्यांनी व्हॉट्सअप स्टेटसला वगैरे ठेवायला सुरुवात केली। त्याच्यानंतर आमचे डीबीचे जे लोक आहेत त्यांनाही ते त्यांच्या मागावरच होते। राहुल परदेशी, गायकवाड, कादेर नेहमीची जी टीम आहे त्या टीमने त्यांच्यावर शॅडो वॉच ठेवला होता। काल आम्हाला समजलं होतं की तो 100% चिमाघाट या परिसरात येणार आहे म्हणून त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याला ताब्यात घेतलेला आहे, झडती घेतलेली आहे। अंग झडतीमध्ये त्याच्या वेपन आणि जिवंत राऊंड भेटलेला आहे। कायदेशीर त्याला प्रक्रिया करून अटक करण्यात आलेला आहे। उद्या आम्ही त्याला न्यायालयासमोर हजर करतो। यापूर्वी याच्यावरती गुन्हे आहेत 2-3 गुन्हे आहेत त्याच्यावरती, पण उद्या त्याची पूर्वस्थिती आपल्याला भेटेल। उद्या अजून जशी म्हणावी तशी अजून चौकशी त्याची झालेली नाही, वेळ कमी आहे। उद्या त्याला 2-3 दिवस आम्हाला जेव्हा रिमांड मिळेल त्याच्यामध्ये संपूर्ण रेकॉर्ड आपल्याला भेटेल। वेपन ह्या लोकांना कुठे मिळालं, कुठून खरेदी केलेलं होतं? हे जे बावरी कंपनी आहे, जे टाक समाजाची लोक आहेत, ही उडवाउडीची उत्तर देत आहेत की आणलं कुठून, पण ते त्यांच्या रिमांडमध्ये उद्या चौकशीमध्ये आपल्याला सांगते। याच्यामध्ये फक्त 2 समाज जे त्यांचे समाज टाक समाजाचे लोक आहेत त्यांच्यामध्ये एकमेकांमध्ये फक्त वर्चस्व निर्माण करायचे किंवा दहशत निर्माण करायची किंवा स्वतःचं संरक्षण समोरच्याने काही केलं तर आपल्याकडे पण वेपन आहे हे दाखवायचं, हाच याच्या मागे त्यांचा उद्देश आहे। तर आतापर्यंत एवढ्या भागामध्ये पिस्तूलची संख्या सांगता येईल? आतापर्यंत आपण किती कारवाई केली? आतापर्यंत आपण 2-2.5 महिन्यामध्ये 3 कारवाई केली। याच्या पुढे आपण कुठली मोहीम कारवाई होणार 100% होणार। ह्याच्यामध्ये अशीच मोहीम चालू ठेवणार आहे आम्ही। मागावर आहेत लोक, अजून पण काही वेपन आपल्याला भेटतील।